चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसलेले होते. त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, हाही त्याच्या बरोबर होता. पण ते नाकारून तो बोलला, बाई, मी त्याला ओळखत नाही. काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, तूही त्यांच्यातलाच आहेस. पेत्र त्याला म्हणाला, गृहस्था, मी नाही. सुमारे 1 तास झाल्यावर आणखी एक खात्रीपूर्वक म्हणू लागला, खरोखर हाही त्याच्या बरोबर होता. हा गालिलीच आहे. पेत्र त्याला म्हणाला, गृहस्था, तू काय बोलतोस हे मला समजत नाही. असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करीत त्याला मारित होते व त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले. मी मागे तुम्हाला म्हटलं ना की प्रभू येशूकडे अंतर्ज्ञान होतं. आता हे जरा जास्त शहाणे लोक, त्यांना माहित नाही प्रभू येशू ख्रिस्त याच कारणासाठी आला होता, तर त्याचे डोळे बांधून त्याचं मजाक करतायत की आता तू सांग, अंतर्ज्ञानाने बोल की तुला कुणी मारलं. आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची निंदा केली. मुख्य याजकांपुढे येशू. मग उजाडल्यावर लोकांचे वडील मंडळ, मुख्य याजक, शास्त्री एकत्र जमले आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, तू ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही, आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तर देणार नाही. तथापि यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. तेव्हा सर्व म्हणाले, तर तू देवाचा पुत्र आहेस काय? तो म्हणाला, तुम्ही म्हणता की मी आहे. तेव्हा ते म्हणाले, आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः याच्या तोंडचे ऐकले आहे. इथे 22व्या अध्यायापर्यंत आज आपण आलो आहोत. यावेळेस प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात, त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझी उपकार स्तुती करतो व तुझ्या जवळ येतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू जो आपला अनमोल प्राण आमच्यासाठी दिलास, बहुमूल्य रक्त आमच्यासाठी वाहिलंस, आमच्यासाठी तू त्या क्षणाकरिता पित्याशी वियोगही सहन केलास. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांस, त्याचबरोबर या भूतलावर ज्यांना ज्यांना तारणासाठी व सार्वकालिक जीवनासाठी तू निवडलं आहेस व सिद्ध केलं आहेस, त्या प्रत्येकांना या गोष्टीचं मर्म असावं, याचं विस्मरण आम्हाला कधीही होऊ नये, म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही जसं स्वर्गामध्ये तुझं राज्य व तुझं उपकार स्मरण होतं, तसं या भूतलावर आमच्या वैयक्तिक जीवनांमध्ये, आमच्या कुटुंबांमध्ये व मंडळांमध्ये तुझं उपकार स्मरण करणारे असे लोक तू आम्हास बनवावं, म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो.
धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्हाला ख्रिस्ताची चित्तवृत्ती देणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद.